Last time we studied about the diagnosis of pregnancy and the immunological test for diagnosis of pregnancy. So today we are going to study about the hormonal regulation of gestation. That means the regulation of pregnancy by hormones. So what is gestation period or pregnancy? प्रेग्नन्सी किंवा जेस्टेशन पिरियड म्हणजे काय? सो दिस इज अ पिरियड और टाइम फ्रॉम फर्टिलायझेशन टू पार्च्युरेशन, त्यालाच प्रेग्नन्सी म्हणायचं. व्हेन दी ओहम इज फर्टिलाइज्ड दी प्रेग्नन्सी स्टार्ट्स अँड मेन्स्ट्रुएशन स्टॉप्स. ज्या वेळेला झायगोट फॉर्म होते, दॅट मीन्स युनियन ऑफ ओहम अँड स्पर्म, त्याच वेळेला काय होती? दी प्रेग्नन्सी स्टार्ट्स, म्हणजे झायगोट फॉर्म झाल्यानंतर, आणि मेन्स्ट्रुएशन स्टॉप्स, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी बंद होते आणि प्रेग्नन्सी सुरुवात असते. सो failure to menstruate at the expected date is the first sign of pregnancy in woman. म्हणजे महिन्याला जसं मासिक पाळी होत असतात, ह्या प्रेग्नन्सीनंतर ती जी डेट आहे ती फेल्युअर होते. म्हणजे त्यावेळेला मासिक पाळी होत नाही आहे, त्यावेळेला समजायचं की दॅट इज दी साइन ऑफ प्रेग्नन्सी. आता हा प्रेग्नन्सी पिरियड किती दिवस असणार आहे? नॉर्मली इट लास्ट फॉर 280 days और जनरली 10 मेन्स्ट्रुअल सायकल्स. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे किंवा पिरियड आहे, दॅट व्हेरीज फ्रॉम 25 to 30 days. प्रत्येक लेडीजमध्ये हा पिरियड वेगळा असतो आहे. साधारण 25 दिवसापासून 30 दिवसापर्यंत असते. अँड at the end there is parturition takes place. Parturition means that is the birth of child. बरोबर 10 menstrual cycles नंतर. Usually in all mammals fertilization takes place at the upper part of the fallopian tube. Cleavage begins at once to form the blastocyst. The blastocyst, when reaches the uterus, it gets implanted on the wall of the uterus. आता ही फर्टिलायझेशन किंवा झायगोट फॉर्मेशन कसं होते? आता oocyte किंवा एग्स कुठं तयार होते? दॅट इज फ्रॉम दी ओव्हरी. आता ओव्हरी तयार झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे मॅच्युअर फॉलिकलपासून oocyte किंवा ओहम बाहेर पडणार, आणि ही जी फिंब्री आहेत, दीज आर दी फिंगर लाईक स्ट्रक्चर्स ऑफ दी फॅलोपियन ट्यूब. त्यानंतर oocyte इथे येणार आणि ह्या फॅलोपियन ट्यूबच्या ॲम्प्युला जळणार. ॲट दी सेम टाईम व्हॉट हॅपन्स? दी स्पर्म्स एंटर इन टू दी व्हजायना ड्युरिंग दी कॉप्युलेशन, आणि ह्या व्हजायनामधून युटेरसमधून कुठे येणार? ह्या फॅलोपियन ट्यूबच्या ॲम्प्युलाच्या ठिकाणी येणार, आणि ह्या ठिकाणी ह्या oocyte आणि स्पर्मचं युनियन होणार. युनियन झाल्यानंतर इथं फर्टिलायझेशन होणार अँड दॅट फॉर्म्स दी झायगोट. आता झायगोट नंतर हळूहळू डेव्हलपमेंट काय होणार आहे? त्या झायगोटचं क्लिवेज होणार, आणि क्लिवेज होऊन हळूहळू काय होणार? ब्लास्टोसिस्ट तयार होणार, आणि ब्लास्टोसिस्ट पुढं येणार कुठे येणार? दॅट इज इन दी युटेराईन कॅव्हिटी. युटेराईन कॅव्हिटीमध्ये ही
जी युटेरस वॉल आहे किंवा आपण त्याला एंडोमेट्रियम म्हणतोय, ह्या एंडोमेट्रियमवरती इम्प्लांट होणार, म्हणजे तिथं रेस्ट घेणार. आता हे कशावर डिपेंड आहे? दॅट इज दी फिजिओलॉजिकल कनेक्शन बिटवीन दी ब्लास्टोसिस्ट अँड दी एंडोमेट्रियम. म्हणजे ह्या एंडोमेट्रियमवरचं इथं येऊन डिझॉल्व करणार काही टिश्यूज आणि तिथं इम्प्लांट होणार, which is called as placenta, and the process is known as the implantation. ह्याला implantation म्हणायचं, or the placenta formation. That is the connection between the blastocyst and the uterus. त्यालाच placenta formation म्हणायचं. Thus, when the mother contains the developing fetus, she is said to be a pregnancy or gestation. आता त्या मदरला काय म्हणायचं? प्रेग्नंट म्हणायचं. ड्युरिंग प्रेग्नन्सी, आता ह्या प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होणार? द पिरियड ऑफ ओव्युलेशन अँड मेन्स्ट्रुएशन आर प्रिव्हेंटेड. म्हणजे ही झाल्यानंतर आता ही पुढचं जी ओहा फॉर्मेशन आहे किंवा ओसाईट फॉर्मेशन आहे ही थांबणार, आणखीन मेन्स्ट्रुएशनसुद्धा थांबणार, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल इथं स्टॉप होणार. यू सी हिअर दी इम्प्लांटेशन टेक्स प्लेस. म्हणजे ही जी ब्लास्टोला आहे, that is cell division of the blastula takes place, and that rests on the endometrium. इथे एंडोमेट्रियमवर रेस्ट आलेला आहे, and the chorionic villi entering endometrium, ही याच्यामध्ये एंटर राहिले आहेत, and that is the formation of the placenta. हाच नंतर प्लॅशेंटामध्ये कन्व्हर्शन होणार आणि हा जो एरिया आहे दॅट बिकम्स दी फिटस. ह्यानंतर हा सेल डिव्हिजन होत जाणार आणि फिटस या ठिकाणी तयार होणार. दी प्रेग्नन्सी और gestation period can be divided into two phases. One is the luteal phase and second one is the placental phase. So first we study about the luteal phase, or it is also called as the secretory phase. Because of fertilization, the secretory phase or luteal phase of menstrual cycle does not terminate as usual, but continues directly as a luteal phase of pregnancy. During luteal phase, the fertilized egg or the zygote undergoes cleavage to form blastocyst. ही जी झायगोट आहे ती क्लिवेज होणार, दॅट इज सेल डिव्हिजन टेक्स प्लेस अँड फॉर्म्स दी ब्लास्टोसिस्ट. The blastocyst migrates to the uterus and establishes contact with the uterine wall called implantation. त्या एंडोमेट्रियम वरती इम्प्लांट होते. A number of finger-like processes arise from the outer covering of the embryo and are embedded in the tissue of the uterus. In the ovary, the corpus luteum grows and start secreting more amount of progesterone, and this progesterone increases how the pregnancy advances. Then the placentation is stimulated by progesterone hormone of the corpus luteum.
Now the second one is the placental phase. After implantation of blastocysts into the uterine wall, pools of blood gather around the finger-like process of the blastocyst. Then second, a firm vascular connection between fetus and maternal tissue is established called placentation. आता जी एंगोन आहे किंवा फिटस आहे त्या फिटस आणि मॅटर्नल टिश्यूला एक व्हॅस्क्युलर कनेक्शन केलं जाते त्या कनेक्शनलाच म्हणायचं प्लासेंटेशन. देन the fetus derives its nourishment or nutrition and the oxygen from the mother through placenta. म्हणजे मदर आणि हा जो फिटस आहे ह्याला कनेक्शन जो आहे प्लॅसेंटा किंवा त्याला नाळ म्हटलं जाते ही ह्याच्यातून काय केलं जाते नरिशमेंट आणखीन ऑक्सिजनसुद्धा सप्लाय केलं जाते. ॲट दी सेम टाईम आता ह्या फिटसमध्ये काय होणार आहे मेटाबॉलिझम होणार आहे आणि ह्याच्या मेटाबॉलिझममधनं जी एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स बाहेर पडणार आहे ते सुद्धा ह्या प्लॅसेंटामार्फत बाहेर टाकलं जाणार आहे. अँड दिस placenta also functions as an endocrine organ and this secretes a number of hormones. आता हा प्लॅसेंटा सुद्धा काय केलं जाणार आहे एंडोक्राईन ऑर्गन म्हणून ॲक्ट होणार आहे. ह्याच्यापासून काही हार्मोन्स सिक्रेट होणार आहे. दॅट इज द इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, HGN, that is human chorionic gonadotrophin, then human placental lactogen and the relaxation. आपण मागच्या वेळेला हा नाव ऐकलेला आहे दॅट इज ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन. ज्या वेळेला आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतोय त्यावेळेला काय बघितलेलं आहे हे जे हार्मोन आहे हे कुठून तयार झालेलं आहे प्लॅसेंटापासून. एकदा प्लॅसेंटा डेव्हलप झाल्यानंतर हे हार्मोन्स ह्या युरिनमध्ये दिसणार आहे आणि आपण हेच हार्मोन डिटेक्ट केलेलं आहे. हे हार्मोन्स किंवा युरिनमध्ये HGN असेल तर दी प्रेग्नन्सी इज कन्फर्म्ड. Although the fetal and maternal tissue are in close contact, in placenta there is no mixing of maternal and fetal circulation. It is separated by thin membranous partition which allows the exchange of various substances by diffusion or by active transport. The main blood vessels from the placenta enter the fetus through a thick cord called the umbilical cord. आता मदर आणि फिटस ह्याच्यामध्ये एक कनेक्शन आहे त्या कनेक्शनलाच म्हणायचं अंबिलिकल कॉर्ड किंवा मराठीत नाळ म्हटलं जाते. ॲट बर्थ दिस कॉर्ड इज कट अँड आफ्टर विच the baby will not receive any nourishment through the placenta. हे नाळ डिलिव्हरीच्या वेळेला कट केलं जाते आणि कट केल्यानंतर देर इज नो एनी कनेक्शन बिटवीन दी मदर अँड दी fetus. The growing fetus is also attached by the amniotic fluids with the maternal tissue. Amniotic fluids is freely exchanged with the maternal fluids. म्हणजे हे ॲम्निओटिक फ्लुइड कुठं आहे तो जो फिटस आहे त्याच्यामध्ये आहे आणि दॅट इज एक्सचेंज कशात होती ही मॅटर्नल फ्लुइड आणि त्या amniotic fluid that is in the fetus takes place.
The placental phase continues up to 9 months, during which almost all systems are properly developed. हे प्लॅसेंटल फेज कुठंपर्यंत डेव्हलप होते? दॅट इज दी आतली सगळी सिस्टीम डेव्हलप होईपर्यंत. ॲज दी प्रेग्नन्सी ॲडव्हान्सेस, दी साईज ऑफ दी फिटस इन्क्रीजेस इव्हेंच्युअली अँड ऑक्युपाय दी होल ऑफ दी युटेराईन कॅव्हिटी. युटेरसमधली जी कॅव्हिटी आहे ती संपूर्ण इथं ऑक्युपाय केलं जाते, इतका साईज मोठा होते. आता हे जे युटेरस आहे त्याचं साईज किती होते? दॅट इज जनरली 10 टाइम्स दॅट दी नॉर्मल साईज. युटेरसचं नेहमीची जो साईज आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं हा साईज मोठा होतो. दॅट इज ड्युरिंग दी प्रेग्नन्सी पिरियड. यू सी हिअर दी फिगर ऑफ दी प्रेग्नन्सी. यू सी हिअर दी युटेराईन लायनिंग, म्हणजे आतलं जे युटेरस आहे त्याचं लायनिंग आहे त्याच्यावरती इम्प्लांटेज आहे. देर आर फिंगर लाईक कोरियॉनिक हिलाय, म्हणजे ही जी कोरियॉन्स आहेत किंवा फिटस कनेक्शन आणि एंड्रोमेट्रियम, दॅट इज दी कनेक्शन. नाव इट इज कॉल्ड ॲज दी प्लॅसेंटा. हा प्लॅसेंटा आणि इकडं एंडोमेट्रियम. अँड आफ्टरवर्ड्स दिस इज कन्वर्टेड इन टू अम्बिलिकल कॉर्ड, नाळ. म्हणजे हा प्लासेंटा एक्सटेंड झालेला आहे टू दी फिटस. आता फिटसच्या बाजूला जी फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी एमनिऑटिक फ्लुइड. आता हा जो सगळा भाग आहे दॅट इज नथिंग बट दी uterine cavity, that is above the vagina. किती मोठा आहे? That is 10 times more than the normal uterus.